नमस्कार, शुभ सकाळ। मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। तर या बुलेटिन मध्ये आपण काही बातम्या सविस्तर आणि विस्तृत स्वरूपात पाहणार आहोत, पण तत्पूर्वी जाणून घेऊ काही हेडलाइन्स। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। केंद्र सरकारकडून जालना जळगाव रेल्वे मार्गाला मंजुरी, 174 किलोमीटर मार्गाला 7000 कोटी मंजूर। सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आरडीएक्स स्फोटक ठेवल्याचा धमकीचा फोन, सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर, फोन करणाऱ्या व्यक्तीला ठोकल्या बेड्या। बीडमध्ये राज ठाकरेंचा ताफा, ठाकरे गटानं अडवला, सुपारीबाज म्हणत रस्त्यावर फेकल्या सुपाऱ्या, तर बीडमधील घटनेचे चेंबूरमध्ये देखील पडसाद। राज ठाकरेंची छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद, मराठा आरक्षणावर भूमिका जाहीर करणार। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज ठाकरेंचा शिवसंकल्प मेळावा, गडकरी रंगायतांमधून ठाकरी तोफ कोणावर धडाडणार याकडे सर्वांचंच लक्ष। अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज अहमदनगरमध्ये, सिन्नर कोपरगावमधील शेतकऱ्यांशी साधणार संवाद, महिलांनंतर अजित पवारांचे शेतकरी वर्गाकडे लक्ष। राज्यातील आश्रमशाळांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार रियालिटी चेक, आश्रमशाळांची व्यवस्था, जेवणासोबत इतर सुविधांची होणार तपासणी। जालन्यात 5 तलवारींसह 2 आरोपी, पोलिसांच्या ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। ब्राझीलमध्ये 62 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं, दुर्घटनेनंतर विमानाला आग। ऑलिम्पिकमध्ये पेलवान अमन सेरावतनं मारली बाजी, 57 किलो वजनी गटात पटकवलं कांस्य पदक।